अरे बापरे, आई आई ग. काय झालं सासूबाई? अगं माझं खूपच डोकं दुखत आहे ग. मला एखादी गोळी असेल तर दे ना. काय सासूबाई, गोळ्या नका घेऊ. गोळ्या घेतल्याने किडनी खराब होते, राहू द्या. अगं गोळ्या नाही घेऊ तर मग काय घेऊ? माझं खूपच डोकं दुखत आहे. माझ्याजवळ ना तुमच्यासाठी एक औषध आहे, चला मी तुम्हाला देते. हा दे बरं. सासूबाई, हे आहे तुमच्या डोकंदुखीचं औषध. आता बघा कसं तुमचं डोकं बसते. बघा, ह्या एवढूशा डोक्यात तुम्हाला किती विचार ठेवावा लागते. मला आता शिव्या काय द्यायच्या, मला तुम्ही क्रॉस कसं करणार, माझ्या प्रत्येक गोष्टीला विरोध कसा करणार, मी कुठलंही काम केलं तर त्याच्यात चुका कसा काढणार, रोज रोज भांडणाचा विषय कसा निवडणार, किती विचार करावा लागते तुम्हाला. म्हणून हे तुमच्या दुखण्यावरचं औषध आहे. हा, गोळी घ्यायची तुम्हाला काही गरज नाही. असेच सासूसनीचे कॉमेडी आणि फनी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला नक्की फॉलो करा. आणि आमचे मोठे व्हिडिओ सुद्धा युट्यूबला आम्ही अपलोड केलेले आहे. पण त्यासाठी तुम्हाला आधी मला युट्यूबच्या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करावं लागेल. आणि जर तुम्हाला हे आमचे व्हिडिओ आवडले तर ते नक्की शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. मंडळींनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील सासू सुनांचे तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. का ग, झाडू तू मारते का मी मारू? मी मारते. मार मग. सासूबाई पण मारू कुठे? मार माझ्या डोक्यावर, मार इथं माझ्या डोक्यावर. ओ ओ पागल, काय करून राहिली हे? का डोक्यावर झाडू मारता का? तुम्हीच तर म्हटले सासूबाई झाडू मार म्हणून मी झाडू मारते. ग तुला झाडू मारायला लावला. मग मी मारत असतो ती झाडू. अगं मारायचं म्हणजे कसं, ते झाडू लावायचं असतं, झाडून काढायचं असतं. तुला एवढं नाही समजत का आपल्या मराठी भाषेत एका शब्दाचे किती अर्थ होतात? अलग अलग याच्यातली अलग अलग भाषा असते गावातली. तुला तेवढं तर कळायला पाहिजे. भेंडोक कुठलची जराशी अक्कल म्हणून नाहीये. काय म्हणता, इतक्या वर्ष लग्नाला झाली तरी तुझी जबाबदारी ओळखत नाही? हा, नुसती मोबाईल पाहून राहिली आहे. इतके वर्ष झाले तरी तू तुझी जबाबदारी ओळखत नाही. नुसती काय ते मोबाईल पाहत राहते का दिवसभर? काय सासूबाई, मी माझ्या जबाबदाऱ्या ओळखत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आता मला सांगा, सगळ्या घराची जबाबदारी तर माझ्यावरच आहे. समजा भाजीत मीठ कमी झालं, कोण जबाबदार असते? मीच असते ना. यांनी गोळी नाही घेतली, कोण जबाबदार असते? मीच ना. मुलं शाळेत नाही गेले, कोण जबाबदार असते? मीच ना. शेजारशाशी भांडण झालं, कोण जबाबदार असते? मीच ना. नात्यातलं कोणी आपल्या घरी नाही आलं, त्यांनी आपल्याशी अबोला केला, कोण जबाबदार असते? मीच ना. तुमचं डोकं दुखलं, कोण जबाबदार असते? मीच ना. मुलं शाळेत नाही गेले, कोण जबाबदार असते? मीच. किराणा लवकर संपला, कोण जबाबदार असते? मीच. भांड्याची साबण लवकर संपली, कोण जबाबदार असते? मीच. आणि तरी तुम्ही म्हणता की मी जबाबदारी घेत नाही. नाही ना, असं नाही ना सासूबाई. तुझ्याशी तर एडपट बोलणंच गुन्हा आहे. बावळट कुठलची, हट. मॅड आहे कुठलची, हट. पागल कुठलची. हे बघा सासूबाई, आपण ना एक रील काढणार आहे आणि मी तुम्हाला म्हणेल की चल कॉफी पिवाएंगे, तर तुम्ही काय म्हणायचं आहे? म्हणणे चाय पसंद आहे. हा, म्हणाल ना? हा, मी आता म्हणते माझ्या, मग तुम्ही ते म्हणता. चल कॉफी पिवाएंगे. अगं पण मला कॉफीच आवडते ना, चहा नाही आवडत ना. अरे हे खरं खरं नाही आहे, आपल्याला रील काढायची आहे. म्हणा. नाही, मला आवडत नाही. मला चहा अजिबात आवडत नाही. मला कॉफी आवडते. अरे हा ट्रेंडिंग वर आहे हा रील, आपण फेमस हे केल्याने तुम्ही म्हणा. अगं नाही आवडत म्हटलं ना,
काय बाई हे रील काढतात काय कॉफी चहावर काय रील असतात का काढणं म्हणायला म्हणायला काय जाते नाही म्हणत नाही मी मला आवडत नाही मला कॉफी आवडते मला चहा अजिबात आवडत नाही मला कॉफी करून आणजा अरे हे रील काढायचं आणि कॉफी प्यायचा काय संबंध मला कॉफीच आवडते मला चहा आवडत नाही अजिबात आणि अरे मला ठीक आहे नाही आवडत तरी म्हणा ना नाही मी नाही म्हणत मी कशी काय म्हणू मला आवडत नाही तर काय हे कॉफीवरती याच्यावरती कसं रील असतात का हे हट.